आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ बिल्डिंग हा पार्ट पाहतो. यामध्ये आपण दोन पार्ट आपण बघितलेले आहेत. एक आहे सबस्ट्रक्चर आणि एक आहे सुपरस्ट्रक्चर. तर सबस्ट्रक्चर म्हणजे काय, द कन्स्ट्रक्शन बिलो ग्राउंड लेवल आर कॉल्ड ॲज सबस्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये फाउंडेशन आहे, बिल्डिंगचा पाया हा इम्पॉर्टंट असतो. आणि दुसरा आहे जमिनीवरचं जे बांधकाम असतं, तर वरच्या बांधकामाला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. यामध्ये चौथरा, भिंती वगैरे येतात. आता आपण पुढचा सुपरस्ट्रक्चरमधले जे भाग आहेत डिटेल्स आपण पाहूया. तर सुपरस्ट्रक्चरमध्ये चौथऱ्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण वॉल्सबद्दल माहिती घेऊया. द वॉल्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ब्रिक्स ऑर स्टोन्स. दे डिवाइड द बिल्डिंग स्पेस into various rooms. They support slab and beams. They safely transmit the load coming on them from beams and slabs to the foundation. They provide privacy and protection against heat, cold, rain, noise, dust, winds. They offer resistance to fire. Walls may be of bricks, masonry, stone masonry. तर वॉल्समुळे आपल्याला एक स्पेस तयार होते, बिल्डिंगमध्ये रूम्स तयार होतात आणि त्यापासून आपल्याला त्याचा वापर करतो आहे आपण आणि आपल्याला एक प्रायव्हसी मिळते. त्याचबरोबर एक प्रोटेक्शन मिळतं. हीट असेल, ऊन वारा असेल, पाऊस असेल, डस्ट असेल, त्यापासून आपल्याला संरक्षण. म्हणजे भिंतीचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. आता आपण दुसरा भाग बघूया. अशा प्रकारच्या भिंती असतात. त्या दगडी भिंती असतील, विटेच्या असतील, कॉन्क्रीट ब्लॉक, आता सिफोरेक्स निघालेले आहेत. वेगवेगळ्या जाडीच्या भिंती असतात. आपण पाहिलेलं आहे की कमीत कमी 10 सेंटीमीटर 4 इंचाची वॉल असते पार्टिशन. जर लोड बेरिंग वॉल असेल तर त्याची जाडी थोडी जास्त असते, 1 फूट 6 फूट वगैरे. तर या ठिकाणी आता आपण कॉलमबद्दल माहिती घेऊया. तर कॉलम्स आर व्हर्टिकल मेंबर्स अलॉंग विच बीम्स अँड स्लॅब्स इज सपोर्टेड. They are square, rectangular and circular in shape in cross section. तर कॉलमचे उभे मेंबर असतात, व्हर्टिकल मेंबर असतात आणि येणारे जे लोड असतं हे बीम आणि स्लॅबचं हे कॉलम घेऊन स्वतः खाली ट्रान्समिट केलं जातं फाउंडेशनमध्ये. आणि कॉलम जे आहेत ते स्क्वेअर असतील किंवा रेक्टँग्युलर आयताकृती असतात किंवा गोलाकार असतात. त्यानंतर दुसरा पार्ट आहे फ्लोअर. फ्लोअर इज ए प्लेन एरिया टू सपोर्ट अक्युपमेंट्स, फर्निचर आणि इक्विपमेंट. जो आपण फरशी बसवतो घरामध्ये, जो एरिया असतो तो त्या एरियालाच आपण फ्लोअर म्हणतो आहे. आणि फ्लोअर हा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे. जसं कॉलम हा व्हर्टिकल मेंबर आहे, तसं हा फ्लोअर हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे. आणि ह्या फ्लोअरवरती आपण फर्निचर, इतर इक्विपमेंट्स आपण घेऊ शकतो. आता पुढचा जो इलिमेंट आहे, पार्ट आहे बिल्डिंगचा, तो म्हणजे रूफ, म्हणजे छत, बिल्डिंगचं छत. द अप्परमोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग कन्स्टिट्यूट द रूफ. जो सगळ्यात वरचा पार्ट असतो बिल्डिंगचा त्याला आपण रूफ म्हणतोय. आणि ते रूफ स्लॅबचं असू शकतं, उतारतं छप्पर असू शकतं, कौलारू छप्पर असू शकतं, पत्र्याचं छप्पर असू शकतं. आणि आपल्याला छप्पर काय करतं, प्रोटेक्शन फ्रॉम रेन, हीट, स्नो, विंड, साऊंड, फायर यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. स्लॅब असेल तर 10 सेंटीमीटरपासून 15 सेंटीमीटरच्या स्लॅबची जाडी असते. आता आपण पुढचा भाग बघूया. हा मगाशी आपण सांगितलं कॉलम, अशा प्रकारचे कॉलम्स असतात. अशा प्रकारचं आपण स्लॅब कास्ट करू शकतो, स्लॅब वगैरे. फ्लोअर हे अशा प्रकारचे आपण फ्लोरिंग करतो. काही इमेजेस आहेत. आता आपण डोअर आणि विंडोबद्दल माहिती घेऊ. हा महत्त्वाचा एलिमेंट आहे बिल्डिंगमधला. अ डोअर प्रोव्हाइड्स अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रूम्स अलाउइंग इझी फ्री मुवमेंट इन द बिल्डिंग. तर आपल्याला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायचं असेल तर हा डोअरचा उपयोग होतो आणि एक फ्री मुवमेंट करण्याकरिता आपल्याला ह्या डोअरचा उपयोग आहे. त्याचबरोबर विंडो आर द ओपनिंग प्रोव्हाइडेड इन द वॉल्स अँड डोअर अँड विंडो प्रोव्हाइड्स लाइटिंग अँड व्हेंटिलेशन. आपल्याला विंडो जे आपण भिंतीमध्ये प्रोव्हाइड करतोय आणि दरवाजेसुद्धा आपण भिंतीमध्येच इन्सर्ट केलेले असतात, प्रोव्हाइड केलेले असतात. आणि डोअर आणि विंडोमुळे आपल्याला एक लाईट मिळते बिल्डिंगमध्ये, रूममध्ये. त्याचबरोबर एअर सर्क्युलेशन, व्हेंटिलेशन मिळतं. They provide resistance to weather, sound and heat.
दे प्रोव्हाइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी. डोअर विंडोमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा हवामानाचा इतर हवामानाचा त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही, उष्णतेचा त्रास होत नाही आणि एक सिक्युरिटी आणि प्रायव्हसीसुद्धा मिळते. तर डोअरचे मिनिमम साईज आपण पाहणार आहोत. तर रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये कमीत कमी 0.9 मीटर चे रुंदीचे दरवाजे आणि उंची 2 मीटरची असते. एक्सटर्नल डोअर असतील, फ्रंट डोअर असतील तर मात्र थोडंसं रुंदी जास्त असते, 1.2 मीटर आणि उंची 2 मीटर. बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे असतात ते 0.75 मीटर इंटू 2 मीटर, 2.5 फूट, 2.25 फूट ते 6.5 फूट उंचीचे असतात. इंडस्ट्रियल बिल्डिंग असेल तर मात्र दरवाजे खिडक्यांची रुंदी किंवा डोअरची रुंदी जास्त असते. तर या ठिकाणी विड्थ आहे 1.5 मीटर, 2 मीटर, 2.5 मीटर अशा प्रकारे 5 फुटापेक्षा मोठे दरवाजे असतात इंडस्ट्रियल बिल्डिंगमध्ये. आणि डेप्थ किंवा हाईट जी आहे ती सुद्धा 2 मीटर ते 2.5 मीटर. आता वेगवेगळे डोअर्स आपण पाहणार आहोत की डोअरचे प्रकार वेगवेगळे आहेत. बॅटनेड लेगे डोअर आहे, बॅटनेड ब्रेस्ड डोअर आहे, बॅटनेड फ्रेम्ड डोअर आहे. ते आपण वन बाय वन बघू. तर अशा प्रकारे हा बॅटनेड अँड ब्रेस्ड डोअर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतो एक इमेज, पॅटर्न्स लावलेले आहेत, उभ्या प्लॅंक्स आहेत. दुसरा जो डोअर आहे तो म्हणजे बॅटनेड अँड ब्रेस्ड डोअर आहे. अशा प्रकारे बॅटनला आणि डायगोनल अशा ब्रेस्ड बॅटन्स पट्ट्या लावलेल्या आहेत. अशा प्रकारे हा बॅटन अँड ब्रेस्ड डोअर आहे. आता जे लेटेस्ट जे आहे ते म्हणजे फ्रेम्ड अँड पॅनल डोअर्स आहेत. अशा प्रकारचे ह्या इमेजेस आहेत. काही ग्लेज्ड डोअर्स आहेत, शाळा कॉलेजसाठी, पब्लिक बिल्डिंगसाठी वापरतात ग्लेज्ड डोअर्स. फ्लश डोअर आपण बेडरूमसाठी इंटिरियर जे रूम्स असतात आपण फ्लश डोअर प्लायवूडपासून बनवलेले असतात, फॉर्मायका सनमायकाचा वापर केला असतो. अशा प्रकारचे लोअर डोअर्स पण असतात. रिव्हॉल्विंग डोअर्स आहेत मॉल्समध्ये वगैरे. त्या ठिकाणी एकाच वेळेला काही लोक आपण आत जाऊ शकतो, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूतून आपण बाहेर येऊ शकतो. अशा प्रकारे रिव्हॉल्विंग गोल फिरणारे डोअर्स असतात. हे स्लायडिंग डोअर्स आहेत, स्लाइड करू शकतो आपण. हे कोलॅप्सिबल डोअर्स आहेत. कोलॅप्सिबल डोअर जे आहे ते शाळा कॉलेजसाठी कोलॅप्सिबल डोअर्स असतात. त्यानंतर रोलिंग शटर आहे, व्यापारी गाड्या असतात त्यासाठी रोलिंग शटरचे अशा इमेजेस आहेत. हे मेटल डोअर्स आहेत, पूर्णपणे फ्रेम आणि पॅनलसुद्धा मेटलची असते, लोखंडी असते. हे PVC डोअर्स आहेत, प्लास्टिक फायबरचे डोअर्स आहेत. संडास बाथरूमसाठी आपण वापर करू शकतो. जिथं पाण्याचा मारा जास्त आहे अशा ठिकाणी आपण PVC डोअर्स वापरू शकतो. आता आपण विंडोबद्दल माहिती घेणार आहोत. तर विंडोची सायझेस आपण मिनिमम डायमेन्शन बघतोय. तर या ठिकाणी 0.6 मीटरपासून 1.8 मीटर म्हणजे 2 फुटापासून 6 फुटापर्यंत आपण खिडकी ठेवू शकतो. त्याचबरोबर व्हेंटिलेटर त्याला अटॅच असेल तर 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत व्हेंटिलेटर, 3 फुटापर्यंत व्हेंटिलेटर ठेवू शकतो. तर आपण काही आता इमेजेस बघणार आहोत टाईप्स ऑफ विंडोज. त्या ठिकाणी फिक्स्ड विंडो आहे, पिव्हेटेड विंडो आहे, डबल हंग विंडो आहे. तर अशा प्रकारे हे पिव्हेटेड विंडो आहे. दुसरे आहे डबल हंग, 2 ठिकाणी या ठिकाणी त्याला बिजागऱ्या लावलेल्या आहेत, डबल हंग. ही स्लायडिंग विंडो आहे, आता आपण वापरतोय बिल्डिंगमध्ये. 2 ट्रॅक असेल, 3 ट्रॅक असेल, 4 ट्रॅक असेल, आपण अनेक ट्रॅक पण लावू शकतो. ही कॅसमेंट विंडो आहे, शॅश विंडो आहे. या ठिकाणी फ्रेम जी आहे ती लोखंडी असते आणि ग्लास, त्यामध्ये पॅनलला ग्लास वापरले, त्याला शॅश विंडो म्हटलं जातं. हॉस्टेलसाठी वगैरे, शाळा कॉलेजसाठी या ठिकाणी वापर केला जातो. लोअर्ड विंडो, संडास बाथरूमसाठी ज्या विंडो असतात त्याला लोअर्ड विंडो म्हणतात. जे विंडो आहेत त्या ठिकाणी थोडंसं प्रोजेक्टिव्ह भाग बाहेर काढलेला असतो. डेकोरेटिव्ह अशा प्रकारची जे विंडो, फ्रेंच विंडो आहे. डॉर्मर विंडो आहे, छतावरती काही विंडो आपण प्रोव्हाइड करू शकतो. फॉरेनमध्ये अशा प्रकारे जिथं पावसाचं प्रमाण कमी असतं अशा भागामध्ये डॉर्मर विंडोचा वापर केला जातो. गेबल एंडला गेबलमध्ये काही विंडो प्रोव्हाइड केले जातात, त्याला गेबल विंडो म्हटलं जातं. स्कायलाईट, छतामध्येच काही
ग्लास बसवले जातात. कौलारू छत असेल तर कौलामध्येच विंडो टाईल्समध्येच काच बसवलेली असते. त्याला स्कायलाईट आपण उजेड येण्यासाठी अशा प्रकारचं आपण टाईल्स बसवू शकतो. बंगलो टाईल विथ ग्लास. तर अशा प्रकारचं हे स्कायलाईट विंडो आहे. लॅटर्न विंडो ह्या सुद्धा पूर्ण भिंतीला आणि रूफला सुद्धा काही विंडो ग्लासचे पॅनल्स बसवलेले आहेत. ते गार्डनमध्ये पब्लिक बिल्डिंगमध्ये वापर केला जातो. कॉर्नर विंडो अशा प्रकारची असते. दोन्ही साईडनं आपण यूज करू शकतो. आता विंडो सील म्हणजे काय, तर विंडो सील जो आहे लोअर पोर्शन ऑफ द विंडो आर कॉल्ड ॲज सील. विंडो सील अशा प्रकारचं सील आहे. आता आपण स्टेप्स आणि स्टेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर स्टेप अँड स्टेअर्स आर मीन टू प्रोव्हाइड ॲसेस बिटवीन डिफरंट लेवल्स. स्टेअर शुड बी इन वन फ्लाइट. मॅक्झिमम 8 steps should be provided. For more than a step, it is properly located to provide easy access and fast service to the building. जर आपल्याला वेगवेगळ्या मजल्यावरती जायचं असेल तर आपल्याला जिना असणं आवश्यक आहे, स्टेप्स असणं आवश्यक आहे. आणि एका फ्लाईटमध्ये मॅक्झिमम 8 स्टेपपेक्षा जास्त असता कामा नये. तर या ठिकाणी एक लँडिंगसुद्धा प्रोव्हाइड केलं जातं 8 स्टेप्सनंतर. जनरली रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये 1 मीटर कमीत कमी किंवा 1.2 मीटर जिना असतो. तर नंबर ऑफ रायझर्स जे काढले जातात ते टोटल हाईट किती आहे बिल्डिंगच्या फ्लोअरची डिवायडेड बाय हाईट ऑफ रायझर. आणि नंबर ऑफ ट्रेड जे आहेत ते रायझरपेक्षा 1 कमी असतात. तर अशा प्रकारचे हे जिनेचे काही इमेजेस आहेत. आता आपण बीम जो आहे, बीम हॉरिझॉन्टल मेंबर आहे. अबाव विच द स्लॅब्स आर प्रोव्हाइडेड. द बीम्स आर instead supported on walls and columns. They are generally 20, 39, 45, 60 cm thick and deep members as per structural design. स्ट्रक्चरल डिझाईन प्रमाणे बीमची डिझाईन केली जातात. अशा प्रकारचे बीम्स असतात. आता आपण लिंटलबद्दल माहिती घेतो. लिंटल इज अ हॉरिझॉन्टल मेंबर विच इज प्लेस्ड अक्रॉस द ओपनिंग. तर अक्रॉस द ओपनिंगवरती एक लिंटल प्रोव्हाइड केलं जातं. आता सध्या आपण कॉन्क्रीटचे लिंटल वापरतो. आणि आर्चसुद्धा लिंटलच्या ठिकाणीच आर्च सर्क्युलर सेमी सर्क्युलर कर्वड मेंबर असतो. अँड आर्च इज नॉर्मली अ कर्वड मेंबर. तर कॉम्प्रेसायझिंग ऑफ वेज शेप्ड बिल्डिंग ब्लॉक्स होल्डिंग ईच अदर विथ म्युच्युअल प्रेशर. तर अशा प्रकारचे लिंटल आणि आर्चेस आहेत. छज्जा, तर लिंटलमधूनच छज्जा काढलेला असतो. पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून. कमीत कमी 1.5 फुटापासून 3 फुटापर्यंत असतो. तर छज्जा आर प्रोव्हाइडेड ऑन एक्सटर्नल वॉल ओपनिंग टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम रेन, स्नो अँड हीट. दे आर वेदर शेड्स. देअर थिकनेस tapers from 100 to 75 and projection is 30 cm to 90 cm. आता पॅरापेट वॉल जी असते, संरक्षण कठडा जो असतो स्लॅबच्या वरती भिंत, ती कमीत कमी 10 सेंटीमीटरची असावी आणि त्याची उंची मिनिमम 1 मीटर ते 1.25 मीटरपर्यंत असणार. अशा प्रकारचं हे पॅरापेट वॉल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.